विविध भारती पुणे ठळक बातम्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे 2ही टप्पे पूर्ण झाले असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मोहिमेचे 2ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर काल याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या मोहिमेमुळे 50,000पेक्षा जास्त रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येतही 63% घट झाली आहे. मात्र युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहता आपण अधिक काळजी घेत नियम पाळले तर कोरोनाची लाट रोखू शकू असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे शहर आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असला तरी दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून खासगी रुग्णालयातील किमान 50% खाटा स्थानिक प्रशासनानं आपल्याच ताब्यात ठेवाव्यात अशी सूचना पुण्यासाठीच्या कोरोनाविषयक कृती पथकानं केली आहे. जिल्हा कृती पथकाचे प्रमुख डॉक्टर सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही सूचना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा कालपासून सुरू झाल्या. काल शिक्षणशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनीती, समाजविज्ञान आणि शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांच्या फेरपरीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पडल्या. महाराष्ट्र खो खो संघटनेनं खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी उद्यापासून ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी ही कार्यशाळा होणार असून यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती राखण्याबरोबरच घरातल्या घरातच करता येणारे व्यायाम प्रकार, दुखापतीतून बरे होण्यासाठीचं नियोजनबद्ध तंत्र याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58